नमस्कार. मी सचिन नामदेव गायकवाड. माझी नुकत्याच राज्यसभा 2024मध्ये रँक 21 आलेली आहे. मी आज इथे तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. माझा प्रवास सांगतो. माझं शिक्षण MSc बायोकेमिस्ट्री सेट क्वालिफाईड असून त्याआधी माझी नुकतीच संरक्षण अधिकारी निवड झाली होती आणि या राज्यसभेमध्ये 21 रँक आहे. आता हा जो प्रवास होता माझा एकंदरीत 3 इंटरव्ह्यू, 5 राज्यसभा मेन्स आणि काउंटलेस असणाऱ्या कंबाईनच्या एक्झाम्स, हा सर्व जो प्रवास होता या प्रवासामध्ये मला एक गोष्ट शिकण्यास भेटली. ती अशी होती की तुम्ही कन्सिस्टंट राहा अभ्यासामध्ये. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. तुम्ही पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि आयोगावर विश्वास ठेवा. आयोग काय करतंय किंवा आयोगाचं काम काय हे आपलं काम नाही. आपलं काम असलं अभ्यास करणं असलं. तुम्ही शेवटपर्यंत अभ्यास करा. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं माझ्या जर्नीमध्ये शिकलो ती म्हणजे की तुमचा PYQ जो असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हा तुमचा म्हणू शकतो एक बायबल आहे किंवा मग एक भगवद्गीता आहे की जी तुम्हाला सांगते बाबा अभ्यास कसा करायचा. म्हणून मला असं वाटतं की PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस तुमचे एक स्टँडर्ड बुक घ्या. खूप मल्टिपल बुक नकोच. कोणत्याही विषयासाठी एक बुक रेफर करा. बाबा मला हिस्ट्री करायचं तर मग एक बुक घेतोय मी किंवा पॉलिटिकल एक बुक घेतोय, तेच बुक कंटिन्युअसली रिडिंग करा. मल्टिपल टाइम रिव्हिजन हे तुमच्या कोणत्या एक्झामला सिक्रेट फंड आहे. तुम्ही जर त्या गोष्टी मल्टिपल रिव्हिजन करतायत तर नक्कीच तुमचा स्कोर वाढतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही ना शेवटपर्यंत सातत्य टिकून ठेवा. आणि काय म्हणतो ना, साधी सिंपल गोष्ट म्हणजे काय आपल्या हातात चाल छडी नसते की बाबा मी आज उठलो सकाळी जाडू छडी आलो मला लगेच रँकिंग भेटते. तर तुमचा हा जो वर्क असतो म्हणजे तुमच्या आयुष्यातले तुम्ही जे वर्ष घालतात स्पर्धा परीक्षेमध्ये, हे 5 वर्ष 7 वर्ष असते, पण तुम्ही ते किती सातत्यपूर्ण काही गोष्टी करतायत. किती जरी अपयश आले तर आपण खचू नका. माझे स्वतःचे 2 इंटरव्ह्यू खूप म्हणजे आपण मार्जिनने केलेत, एक 1.5 मार्क केलं होते. पण त्या काळात तुम्ही त्या फील्डमध्ये शिका की मला फेल्यूर काय भेटलं होतं, म्हणजे चुका मी कशा टाळल्या पाहिजे किंवा मग मी आतापर्यंत चुका काय केल्यात, आता रिक्टिफाय कशा करायच्या. तर यासाठी मला वाटतं की आपण स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं की गायडन्स प्लस तुमचं PYQ आणि तुमचे रेफरन्स बुक हे ठरवून घ्यायचे आणि तेच मल्टिपल टाइम रिव्हिजन करायचे. आणि रिव्हिजन करताना एक प्रॉपर प्लॅन करा की बाबा मला किती दिवसात काय संपवायचंय आणि ते बाउंड ठेवा. स्वतःला बाउंड करा की असं नाही की बघ एखादं सांगतोय म्हणून मी तयारी करतोय. हे तुमच्या मनातून आल्या पण गोष्टी. मला जर एका महिन्यामध्ये हे सब्जेक्ट संपवायचे किंवा मला एवढा अभ्यास करायचा आहे, मला मल्टिपल टेस्ट सोडवायचे आहे. टेस्ट, PYQ, तुम्ही रेफरन्स बुक हे तुम्हाला की असणार आहे तुमच्या कोणत्या एक्झाममध्ये पास होण्यासाठी. आणि मला वाटतं की हे सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं ठरलं. त्यासोबत माझे आई वडील असतील, माझे मित्रपरिवार असेल की ज्यांनी मला अतिशय संघर्षाच्या काळामध्ये मदत केली. त्यामुळे देखील मला नक्कीच खूप चांगला एक रँक भेटण्यासाठी मदत झाली. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला मला वाटतं की मला वाटतं पुढच्या वर्षी तुम्ही देखील रँक 1 किंवा रँक 2 मध्ये दिसाल. मी अपेक्षा आशा बाळगतो. थँक्यू सो मच.